मनोज जरांगे पुन्हा आक्रमक झालेत आणि जेव्हा जेव्हा मनोज जरांगे आक्रमक होतात तेव्हा तेव्हा महाराष्ट्रात फक्त आंदोलन उभं राहत नाही तर संपूर्ण सामाजिक आणि राजकीय समीकरणं हलवायला लागतात। कारण जरांगे म्हणजे आता फक्त एक आंदोलनकर्ता राहिलेले नाहीत तर मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर लाखो मराठा तरुणांच्या भावना बनलेत। गेल्या वर्षी आपण सगळ्यांनी पाहिलं, मनोज जरांगेंच्या एका हाकेवर लाखोंचा जनसागर मुंबईच्या दिशेने निघाला होता। गावोगावातून लोक बाहेर पडले, आई बाप लेकरांसोबत रस्त्यावर उतरले। महाराष्ट्राच्या इतिहासात क्वचितच पाहायला मिळेल असा तो माहोल होता। मुंबईच्या दारात आंदोलन पोहोचलं, सरकारवर प्रचंड दबाव आला आणि त्यानंतर सरकारने काही आश्वासनं दिली। सातारा गॅजेटचा GR काढू, कुणबी नोंदीबाबत प्रक्रिया वेगात करू, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेऊ। पण आज जरांगे काय म्हणतायत? एका महिन्यात GR काढतो म्हणाले होते, 8 महिने उलटले पण अजून काहीच झालं नाही आणि इथूनच जरांगेंचा संताप पुन्हा बाहेर पडायला सुरुवात झालीये। जरांगेंनी थेट देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलाय। मराठ्यांचं वाटोळं करण्याचं काम फडणवीसांनी केलं अशी अत्यंत आक्रमक भाषा त्यांनी वापरली। ही साधी टीका नाहीये, कारण महायुती सरकारमध्ये फडणवीस हे सगळ्यात शक्तिशाली चेहरा मानले जातात आणि जरांगे थेट त्यांच्यावरच हल्ला चढवतायत। कारण जरांगेंचा आरोप स्पष्ट आहे, मराठा समाजाला आश्वासनं दिली पण अंमलबजावणी केली नाही। ज्यांना कुणबी पुरावे सापडले त्यांनाही व्हॅलिडिटी मिळत नाही, शिंदे समिती रेकॉर्ड शोधत नाही, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेत नाहीत, म्हणजे सरकारने वेळ मारून नेली असा नरेटिव्ह आता मराठा समाजात तयार होतोय आणि म्हणूनच आता पुन्हा आंदोलनाची भाषा सुरू झालीये। 16 मे पासून आंदोलनाची नवी दिशा जाहीर होण्याची शक्यता आहे। म्हणजे पुन्हा एकदा महाराष्ट्राचं राजकारण तापणार, पुन्हा एकदा रस्त्यावर लाखोंची गर्दी उतरणार आणि पुन्हा एकदा दोन समाज आमने सामने उभे ठाकणार। कारण महाराष्ट्रात एक पॅटर्न तयार झालाय। जरांगे बोलले की भुजबळ बोलतात, भुजबळ बोलले की गुणरत्न सदावर्ते मैदानात उतरतात आणि मग सोशल मीडिया पासून गावच्या चौकापर्यंत एक वेगळीच आग पेटायला सुरुवात होते। गेल्या वेळीही तेच झालं, मराठा आंदोलन उभं राहिलं आणि त्याला काउंटर म्हणून ओबीसी आंदोलन उभं राहिलं। कारण ओबीसी समाजात एक मोठी भीती आहे,